भावना गवळी यांची उमेदवारी नाकारणं हा अन्याय। समर्थकांनी भावना गवळी यांच्या घरी आता गर्दी करण्यास सुरुवात केलेली असं म्हणत अन्याय खपून घेणार नाही। भावना गवळी आदेश देतील तो मान्य असेल असं आता कार्यकर्ते म्हणतायत। खासदार भावना गवळी यांना तिकीट न मिळाल्याने त्यांचे समर्थक आता मोठ्या प्रमाणात त्यांच्या घरी दाखल झालेले आहे। एकंदरीत पाहिलं तर कालपासून त्यांच्या समर्थकाचा राडा सुद्धा या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहेत वाशिम या ठिकाणी असेल किंवा यवतमाळ या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांचे समर्थक जे आहेत नाराज झालेले आहेत ते आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे। मला सांगा, एकीकडे खासदार ताई यांना जे आहे तिकीट आता नाकारलेली आहे, काय सांगणार समर्थक म्हणून तुम्ही? 30 वर्षापासून ज्या घरामध्ये आज खासदारकी आहे, ताईसाहेबाचे वडील आधी 5 वर्ष होते, त्यानंतर सतत 25 वर्ष ताईसाहेब खासदार राहिल्या आणि त्यांचं काम हे फार अवाढव्य आहे। त्यांचा जनसंपर्क आहे तो पूर्ण तालुक्यामध्ये आहे, म्हणजे शेवटच्या टोकापर्यंत त्यांचे माणसं आहे। असे असताना जर त्यांच्यावर अन्याय होत असेल तर हा चुकीचा आहे। समर्थक म्हणून आम्ही एकच सांगू, हा पुरा अन्याय आहे ताईवर। ताई आज बी 2 लाख मतांना आम्ही निवडून आणू देतो, नाही फाशी घेऊ आम्ही। हो, आज बी हे पक्ष अन्याय, सगळ्याचा अन्याय आहे ताईवर। तिकीट त्यांची जर नाकारली तर तुमची पुढची भूमिका काय? पुढची भूमिका आमची ताई म्हणून तेच आम्ही करू बस। नक्की एकंदरीत पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे समर्थक दाखल झालेला आहे आणि ह्या समर्थकांनी आता आमच्या ताईला जर तिकीट नाही मिळाली तर आम्ही यापेक्षा तीव्र आंदोलन किंवा ह्यापेक्षा तीव्र जे आहेत आंदोलन निषेध व्यक्त करू असं सुद्धा त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।